हॅलो माय फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ इंजिनिअरिंग अगेन विथ मेत्रे सर. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत स्ट्रेस, स्ट्रेन आणि यंग्स मॉड्युलस, ज्याला आपण मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असं बोलतो, याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे. ओके, एकदम सिंपल वेनी आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. तर सुरुवात करूयात. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला त्या ठिकाणी काही हायलाइट्स लक्षात घ्यावे लागतील. हायलाइट्स म्हणजे आपण त्या ठिकाणी लक्षात घेणार ते फॉर्म्युलेज, ते रिलेशन्स जे यूज करून आपल्याला हे प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे असतात. तर नंबर 1 आपण बोलूयात सध्या स्ट्रेसबद्दल. ओके, जसं की आपल्याला माहिती आहे स्ट्रेसला सिग्माने आपण डिनोट करतो आणि हा असतो फोर्स अपॉन एरिया, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स अपॉन एरिया. ओके, एफ अपॉन ए हा त्याचा फॉर्म्युला. याचं युनिट काय असतं? फोर्सला न्यूटनमध्ये लिहायचं आणि एरियाला लिहायचं मिलीमीटर स्क्वेअरमध्ये. अशा पद्धतीनं सॉममध्ये आपण न्यूटन पर एम एम स्क्वेअर हे स्ट्रेसचं युनिट इथे यूज करणार आहोत. माय फ्रेंड्स, आफ्टर दिस आपण त्या ठिकाणी जाऊयात स्ट्रेनकडं. STRAIN हा स्ट्रेन काय असतो तर तुम्हाला हे माहिती आहे, ज्यावेळेस एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय होतो, बॉडीच्या डायमेन्शनमध्ये किंवा त्याच्या लेंथमध्ये चेंज होतो. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ हा त्या ठिकाणी फॉर्म्युला असेल स्ट्रेनचा. हे सहज लक्षात ठेवा. याच्यानंतरचा जो विषय तो असा की इट हॅज नो युनिट, याला युनिट नसतं. ठीक आहे, नो युनिट असं या ठिकाणी मी इथं बोलत आहे. याच्यानंतर थर्ड आणि महत्त्वाचा असलेला यंग्स मॉड्युलस किंवा ज्याला आपण मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असंही बोलतो. ठीक आहे, तर याला ईने रिप्रेझेंट करतात. आणि हा कशाचा रेशो असतो? हा रेशो असतो स्ट्रेस आणि स्ट्रेनचा. स्ट्रेस, स्ट्रेन, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी या सगळ्या कॉन्सेप्ट आपण लेक्चर 1 मध्ये इन डिटेल पाहिलेल्या आहेत. तुम्ही तिकडं जाऊन एकदा रिव्हिजन करू शकता. आत्ता फक्त आपण त्यांच्या फॉर्म्युल्याबद्दल बोलतोय. ओके, तर हे 3 फॉर्म्युले आहेत आणि त्याच्यानंतर चौथा फॉर्म्युला आहे चेंज इन लेंथ. हे लक्षात ठेवा, चेंज इन लेंथ हे त्या ठिकाणी कशी फाइंड आउट करतात. तर यासाठी एक बेसिक फॉर्म्युला आहे डेल्टा एल इज इक्वल टू. फॉर्म्युला असा आहे FL अपॉन AE. लक्षात घ्या, FL अपॉन AE हा या ठिकाणी याचा बेसिक फॉर्म्युला आहे. तुम्ही याला कसं लक्षात ठेवणार? तुम्ही याला लक्षात ठेवणार फ्लाय. ओके, थोडंसं मी इथं लिहितो त्याला. डेल्टा एल इज इक्वल टू फ्लाय FL डिवायडेड बाय AE. बस एवढं साधं सोपं सिंपल आहे गणित. फ्लाय. ओके, तर फोर्स, त्याची लेंथ त्या रॉडची, त्याच्यानंतर त्याचा एरिया आणि त्याचं त्या ठिकाणी यंग्स मॉड्युलस. ओके, हे 4 फॉर्म्युले आपल्याला इथं लक्षात घ्यायचे आहेत आणि हेही लक्षात ठेवायचं आहे. चेंज इन लेंथ आपण MM मध्ये कॅल्क्युलेट करतो, तर जो हा यंग्स मॉड्युलस आहे त्याचं युनिट हे सेम असतं ॲज दॅट ऑफ स्ट्रेस. जे युनिट स्ट्रेसचं तेच त्या ठिकाणी यंग्स मॉड्युलसचं, न्यूटन पर MM स्क्वेअर. आणि चेंज इन लेंथ ते आपण लिहिणार आहोत MM मध्ये. फ्रेंड्स, हा आहे आमचा आजचा हायलाईट. हे आहेत आमचे ते फॉर्म्युले ज्यांचा यूज करून आज आपण प्रॉब्लेम या ठिकाणी इथं सॉल्व्ह करणार आहोत. काय करायचं बघा, तर प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आपण या ठिकाणी इथं रीड करूयात. बिफोर दॅट एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय ते लक्षात ठेवा. हे बघा, आपल्याला दिलेली बॉडी जर सर्क्युलर सेक्शनची असेल, सर्क्युलर क्रॉस सेक्शन वाली असेल, गोल असेल, जसं माझ्याकडं हा पेन आहे, हा गोल असेल, याचा क्रॉस सेक्शन गोल असेल, तर अशा केसमध्ये त्याचा डायमीटर दिला जाईल आपल्याला. आणि डायमीटरवरनं एरिया कसा काढतात तर ते मी इथं लिहितोय. π/4d². हा त्या ठिकाणी फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट एरिया फ्रॉम द डायमीटर. आफ्टर दिस याच्यानंतर त्या ठिकाणी समजा आपल्याला 2 डायमेन्शन्स दिलेले असतील, जसं की मी इथं सांगतो तुम्हाला 10x20 असं डायमेन्शन जर आपल्याला दिलं असेल तर लक्षात ठेवायचं, जी पहिली व्हॅल्यू आहे त्याला विड्थ असं म्हणतात 10 आणि जी दुसरी व्हॅल्यू आहे त्याला डेप्थ असं म्हणतात 20. तर B/D असं त्या ठिकाणी याचा अर्थ होतो. म्हणजे हा एक रेक्टँग्युलर सेक्शन आहे आणि याचा एरिया काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार B/D. माय फ्रेंड्स, इट इज व्हेरी इझी, व्हेरी इझी टू फाइंड आउट द एरिया ऑफ सर्क्युलर सेक्शन एंड टू फाइंड आउट द एरिया ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन. इसको लगा डाला ना लाइफ जिंगा लाला. ठीक आहे, ओके, हे जर कळले ना बाकी सहज कळतात. एक पहिला प्रॉब्लेम मी या ठिकाणी इथं घेतोय. 2 मार्कासाठी हा प्रॉब्लेम विचारला जाईल. पहा, डेटा कसा उचलायचा, प्रॉब्लेमकडे कसं पाहायचं ते पहा. बाकीकडे कसं पाहायचं तुम्हाला चांगलं माहिती आहे, फक्त प्रॉब्लेमकडे कसं पाहायचं हे मी शिकवतो. या इकडे ए स्टील रॉड ऑफ डायमीटर 20 mm. एक स्टीलचा रॉड आहे ज्याचा डायमीटर आहे 20 मिलीमीटर्स.
गिवनमध्ये मी एकानंतर एक गोष्ट इथं लिहित चालणार आहे. तर डायमीटर या ठिकाणी आहे 20 mm. mm मध्ये तो असायला पाहिजे, तर आहे तो सुद्धा. इज सब्जेक्टेड टू टेन्साईल फोर्स ऑफ 5 किलोन्यूटन. इथं पाहू शकता जो फोर्स दिलाय तो आहे 5 किलोन्यूटन. माय फ्रेंड्स, हे F इज इक्वल टू 5 किलो न्यूटन. कॅल्क्युलेट द स्ट्रेस इंड्युस्ड इन इट. सिग्माची व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट करायची आहे, म्हणजे स्ट्रेस काढायचा आहे. तर काय करायचं, फर्स्ट ऑफ ऑल ही गोष्ट लक्षात घ्या, सॉममध्ये आम्ही जेव्हा फोर्स लिहितो तो न्यूटनमध्ये त्या ठिकाणी असला पाहिजे. हो, मस्ट आहे, अरे गरजेचं आहे की 5 किलो न्यूटन, याचा अर्थ त्या ठिकाणी तो न्यूटनमध्ये करा. कसं करतात किलो न्यूटनचं न्यूटन? तर दिलेल्या व्हॅल्यूला 10 टू द पॉवर 3 ने मल्टिप्लाय केलं की किलो न्यूटनचा न्यूटन होतो. एवढं सोपं, साधी सिंपल गोष्ट आहे बेटा. ओके, तर अशा पद्धतीनं माझ्याकडे फोर्स आहे आणि माझ्याकडे आहे डायमीटर. आता मग काय करायचं सर? तर सिंपल गोष्ट आहे बेटा, याच्यानंतर जायचं आपल्या बेसिक फॉर्म्युल्याकडं. बेसिक फॉर्म्युला आहे इथं लिहूयात आपण, जसं की वी हॅव, आम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे बेटा तुला? स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. हां, तर फोर्स त्या ठिकाणी किती दिलाय? 5 इंटू 10 टू द पॉवर 3. ओके, एरियासाठी तू कुठला फॉर्म्युला यूज करशील? तर डायमीटर दिलाय, याचा अर्थ तो त्या ठिकाणी सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे, म्हणून एरिया π/4 d² लिहायचा. तर डायमीटरचा स्क्वेअर म्हणजे 20चा स्क्वेअर. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे सगळं आपण जेव्हा कॅल्सीमध्ये ठेवू. ओके, तुम्ही ठेवा कॅल्सीमध्ये, बघूयात किती येते याचं आन्सर. तर मी ठेवतोय 5 इंटू 10 टू द पॉवर त्या ठिकाणी 3 डिवायडेड बाय, हे तुमचं, जस्ट वेट, 5 इंटू 10 टू द पॉवर 3 डिवायडेड बाय, हे तुमचं शिफ्ट पाय अपॉन 4 इंटू 20चा स्क्वेअर. ओके, इन दिस वे माझ्याकडे जे उत्तर या ठिकाणी इथं आलेलं आहे ते आहे 15.91, 15.91 न्यूटन पर mm². हे याचं युनिट असेल. फ्रेंड्स, अशा पद्धतीनं आपण या केसमधला जो स्ट्रेस आहे तो फाइंड आउट केला. फोर्स दिलेला होता, एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी डायमीटर दिलेला होता, फोर्स आणि एरिया समजला, स्ट्रेस तुमच्या समोर आहे. इतकं सोपं असतं कॅल्क्युलेशन ऑफ स्ट्रेस. आफ्टर दिस कॉन्सेप्ट आपण पुढे जाऊयात एका नवीन त्या ठिकाणी प्रॉब्लेमकडे. बघूयात काय आहे हा प्रॉब्लेम. ए बार ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया 10 इंटू 20. आला बघा, कसला बार असेल हा? इथं लिहितो मी, 10 इंटू 20 म्हणतं आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी असा आहे, हा एक रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन असलेला बार आहे. ठीक आहे, तर मी एक रेक्टँगल या ठिकाणी इथं ड्रॉ केला. याची आडवी बाजू म्हणजे विड्थ 10 आहे, उभी बाजू म्हणजे डेप्थ 20 आहे. ठीक आहे, इज सब्जेक्टेड टू ए पुल ऑफ 18 किलो न्यूटन. तर इथं लिहितो मी, फोर्स दिलाय 18 किलो न्यूटन. ठीक आहे, याला न्यूटनमध्ये कन्वर्ट करा, 10 टू द पॉवर 3. एरिया त्या ठिकाणी काढून घेऊ शकतो आपण. कसा काढायचा? रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा एरिया कसा काढतात? बी इंटू डी, सोपी गोष्ट आहे. ओके, तर त्या ठिकाणी बी लिहा 10 इंटू डी लिहा 20, हे बनतं तुमचं 200 mm². हा एरिया आहे बेटा, रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा एरिया बी इंटू डी या फॉर्म्युलेने काढतात. पहिली व्हॅल्यू बी असते, दुसरी व्हॅल्यू डी असते. आता स्ट्रेस काढायचा आहे. ठीक आहे, चला काढूयात ना आपण, स्ट्रेस काढूयात ना. तर कसं काढणार? फोर्स अपॉन एरिया. माय फ्रेंड, फोर्स त्या ठिकाणी आहे बघा 18 इंटू 10 टू द पॉवर 3, एरिया आहे त्या केसमध्ये 200. हे फायनल जेव्हा आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करू ना याचे, त्यावेळेस ते उत्तर तुमचं त्या ठिकाणी किती येतं एकदा जरा चेक करून घेऊ आपण. 18 इंटू 10 टू द पॉवर 3 डिवायडेड बाय 200. तर याचं उत्तर या ठिकाणी इथं येतं आहे 90. ओके, 90. ओके, 90. इसको लगा डाला ना तो लाईव्ह झिंगाला आला, माहिती असेल सगळ्यांना 90. चला या इकडे 90, तर 90 आ जाओ. तर अशा पद्धतीनं स्ट्रेस या ठिकाणी इथं फाइंड आउट होत असतो. फ्रेंड्स, या क्वेश्चनच्या नंतर आपण थोडंसं वेगळ्या टाईपचा प्रॉब्लेम या ठिकाणी इथं सॉल्व करणार आहोत. म्हणजे कन्सेप्ट तीच आहे, स्ट्रेसचाच फॉर्म्युला यूज करायचा आहे, पण कॅल्क्युलेशन आता स्ट्रेस नाही करायचा, तर कॅल्क्युलेशन काही वेगळंच करायचं आहे. तर बघूयात हा प्रॉब्लेम काय सांगतो आम्हाला. फाइंड द डायमीटर. तर पहिल्यांदा सांगितलंय डायमीटर इथं फाइंड आउट करायचं आहे. फॉर ए रॉड सब्जेक्टेड टू ए लोड ऑफ 50 किलो न्यूटन. तर जो लोड त्या ठिकाणी आहे तो आहे 50 किलो न्यूटन. याला न्यूटनमध्ये कन्वर्ट करा, 50 इंटू
10⁻³ न्यूटन हा याचा फॉर्म्युला. इफ द परमिसिबल टेन्साईल स्ट्रेस इन द लिंक मटेरियल इज नॉट टू एक्सीड 75 MPa, तर स्ट्रेस जो आहे तो दिलाय तुम्हाला 75 मेगापास्कल. लक्ष द्या, घाबरू नका. मेगापास्कलचाच अर्थ असतो न्यूटन पर mm². तुम्ही आपल्या पाठीमागच्या व्हिडिओजमध्ये जाऊन त्या ठिकाणी पहा, हे सगळे युनिट कन्व्हर्जन्स मी त्या ठिकाणी शिकवलेले आहेत. तर MPa सॉरी एक मिनिट, थोडंसं एक इथं प्रॉब्लेम झाला आहे. MPaचाच अर्थ आहे त्या ठिकाणी न्यूटन पर mm². MPa म्हणजे न्यूटन पर mm² असतं, म्हणजे इथं काही मल्टिप्लाय वगैरे होत नाही. ओके, MPaची व्हॅल्यू लिहा आणि त्या ठिकाणी पुढे लिहा न्यूटन पर mm². तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण हा डेटा इथं लिहिला आणि आपल्याला काढायचा आहे. आता डी कसा काढायचा, तर स्ट्रेसच्याच फॉर्म्युल्यातनं त्याला आपण काढूयात. बघा, स्ट्रेस इज इक्वल टू असतो फोर्स अपॉन एरिया. ओके, हा आहे फोर्स अपॉन एरिया. याच्यानंतर त्या ठिकाणी आपण एक काम करू, हे व्हॅल्यूज लिहून टाकू. स्ट्रेस माहिती आहे 75 आहे, फोर्स 50 × 10⁻³ आहे, हे इथं लिहून टाकूयात. हां, आता विषय चाललाय एरियाचा. एरिया बघा ना, डायमीटर असं म्हटलंय, याचा अर्थ तो सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे आणि म्हणून त्याचा जो एरिया त्या ठिकाणी असेल तो असेल π/4 आणि डीचा स्क्वेअर. डीच मला इथं काढायचा आहे, तो माहिती नाही आहे. यात्रीगण कृपया ध्यान दे, यहाँ से निकलने वाली ट्रेन जब ये साइड पे मूव करेगी तो ये बनेगा न्यूमरेटर. d² सध्या डिनॉमिनेटरमध्ये, इकडं जाईल न्यूमरेटर बनेल, म्हणून हा d² त्या ठिकाणी इथं असेल. फ्रेंड्स, हे 50 × 10⁻³ आहे, त्याच्यानंतर हे π/4 आहे आणि हे आहे 75. तर 75 त्या ठिकाणी डिवाइड झाला आणि d² इकडे आला. हे टाका कॅल्सीमध्ये, बघूयात या ठिकाणी काय उत्तर येतं. 50 × 10⁻³ डिवाइडेड बाय π/4 × 75 अँड द आन्सर इज d²चा आन्सर या ठिकाणी इथे येतं 848.82. आता याला स्क्वेअर रूटमध्ये टाका, तुम्हाला त्या ठिकाणी व्हॅल्यू भेटेल डीची. ओके, हा स्क्वेअर नको आहे, तर आपल्याला फक्त डी पाहिजे. युअर आन्सर शुड बी 29.13 मिलीमीटर्स. ओके, इन दिस वे लाईकवाईज आपण या ठिकाणी हा डायमीटर इथं फाइंड आउट केला. 4 मार्कासाठी हे विचारलं जातं. नाव मूव टुवर्ड्स द नेक्स्ट प्रॉब्लेम. ठीक आहे, पहा प्रॉब्लेम काय म्हणतोय. ए रोट रॉड इज अंडर कॉम्प्रेसिव्ह लोड ऑफ 350 kN. माय फ्रेंड्स, जेवढा डेटा गरजेचा आहे तेवढा उचलायचा, बाकीच्या शब्दांकडे लक्ष देण्याची गरज नसते. तर आपल्याला त्या ठिकाणी लोड म्हणजे फोर्स दिलाय, ज्याची व्हॅल्यू आहे 350 kN. हे मी इथं लिहून घेतो. 350 kN हा आम्हाला दिलेला फोर्स आहे. ठीक आहे, याला न्यूटनमध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट करायला पाहिजे. 350 × 10⁻³ हे झाला न्यूटन. त्याच्यानंतर परमिसिबल स्ट्रेस दिलाय मटेरियलचा, त्याला आपण सिग्मा असे बोलतो. 52.5 न्यूटन पर mm² ही त्याची व्हॅल्यू आहे. आणि ते काय म्हणतायत, कॅल्क्युलेट डायमीटर ऑफ द रॉड. तुम्ही वाचून घ्या एकदा, पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी डायमीटर जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. सिंपल आहे. फिर से एक बार स्ट्रेसचा जो कॉन्सेप्ट आहे तो त्या ठिकाणी समोर घेऊ. फोर्स अपॉन एरिया हा आमचा स्ट्रेस असतो. स्ट्रेसची त्या ठिकाणी व्हॅल्यू 52.5 52.5, फोर्सची व्हॅल्यू 350 × 10⁻³ आणि एरिया जो आहे तो या केसमध्ये डायमीटर असं म्हटलंय, सर्क्युलर त्या ठिकाणी क्रॉस सेक्शन असेल म्हणून एरिया लिहायचा π/4 d². फ्रेंड्स, याच्यानंतर हा d² जाईल इकडे आणि बाकीचे जे आहे ते इथं ॲज इट इज राहील. मात्र जो या साईडला असलेला 52.5 आहे हा 52.5 इकडे जातो. चेक करूया d² आणि डीची किंमत त्या ठिकाणी काय येते. चलो मूव टुवर्ड्स. तर d² ची किंमत येते 848.88. मग आता एक काम करू, डीची किंमत त्या ठिकाणी किती हे बघू आपण. याला स्क्वेअर रूटमध्ये टाका. स्क्वेअर रूट आन्सर केलं 92.13 मिलीमीटर्स ही या ठिकाणी आहे किंमत ऑफ डी.
या प्रॉब्लेमच्या नंतर आपण काही क्वालिटी प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी शिकणार आहोत. क्वालिटी प्रॉब्लेम्स जे 4 मार्कासाठी त्या ठिकाणी विचारले जातात. आत्तापर्यंत जे प्रॉब्लेम आपण कव्हर केले ते 2 मार्कासाठी विचारले जातात. तर हे क्वालिटी प्रॉब्लेम्स आहेत 4 मार्कासाठी. हे डॅम शुअर आपल्या टेस्टमध्ये आणि फायनल एक्झाममध्ये सुद्धा विचारले जातात. शांततेनं ऐकायचं आहे, त्या ठिकाणी मी प्रॉब्लेम कसं सॉल्व करतोय ते पाहायचं आहे. ठीक आहे, पहा. फर्स्ट ऑफ ऑल डेटा लक्षात घेऊ. ए बार 500 mm लॉंग, एक बार आहे ज्याची लेंथ आहे त्या ठिकाणी 500 मिलीमीटर्स. तर इथं मी डेटा लिहितो. कॅपिटल एल ही त्याची लेंथ 500 मिलीमीटर्स. त्याचा डायमीटर दिला 22 mm डायमीटर. तर याला मी त्या ठिकाणी 22 mm असं एकदा लिहून टाकतो. चला. इज इलॉंगेटेड बाय 1.2 mm. तर इथं सांगितलंय तो इलॉंगेट होतोय म्हणजे त्याची लेंथ वाढतीये. इलॉंगेशनचा अर्थ आहे चेंज इन लेंथ, ज्याला आपण डेल्टा एल असं म्हणू शकतो. ठीक आहे, डेल्टा एल. तर हे आहे 1.2 मिलीमीटर्स इलॉंगेशन. अंडर द इफेक्ट ऑफ ॲक्झियल पुल 105 किलोन्यूटन. पुल हा फोर्स या ठिकाणी इथं अप्लाय झाला आहे जो 105 किलोन्यूटनचा आहे. याला आपण काय करूयात, न्यूटनमध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट करून घेऊ. 105 × 10⁻³ आता हे काय म्हणतं आहे, काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे. हा झाला गिवन डेटा. ते म्हणतं आहे कॅल्क्युलेट करा नंबर 1 स्ट्रेस. ठीक आहे, म्हणजे सिग्मा कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यानंतर नंबर 2 त्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे स्ट्रेन, STRAIN. ओके, ज्याला आपण स्मॉल ई म्हणू. आणि 3 कॅल्क्युलेट करायचं आहे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे त्या ठिकाणी ई. सुरुवात आपण त्या ठिकाणी करूयात पहिल्या कॉन्सेप्टपासनं, ज्याला स्ट्रेस असं बोलतो आपण. इथं लिहितोय मी नंबर 1 हाऊ टू फाइंड स्ट्रेस. हे पहा, स्ट्रेस म्हणजे सिग्मा, ज्याचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. ओके, फोर्स किती दिलाय तो लिहून टाकू. 105 इथं लिहायचा 105 × 10⁻³ एरिया कसा लिहायचा. डायमीटर जर दिला असेल तर एरियाचा फॉर्म्युला π/4 डायमीटरचा स्क्वेअर. तर डायमीटर 22 दिलाय, त्याचा स्क्वेअर केला. हे सगळं कॅल्सीमध्ये ठेवून द्या. बघूयात त्या ठिकाणी किती उत्तर याचं येतं ते. and the final answer is 276.21. unit is Newton per mm². फ्रेंड्स, व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी जिथं गरजेचं आहे तिथं पॉज करा आणि हे सगळं लिहून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. ठीक आहे, आता मला जागा पाहिजे म्हणून मी थोडं इकडचं इरेज करतोय. बाकी तुम्ही त्या ठिकाणी याची स्क्रीनशॉट वगैरे घेऊन कव्हर करू शकता. तर याला मी करतो या ठिकाणी इथं इरेज. बट इरेज करत असताना मला डेटाची गरज पडेल. तुम्ही निश्चित मला त्या ठिकाणी डेटा सांगा परत. ठीक आहे, लक्षात ठेवा तुम्ही. मी इकडनं बघतो आता ते. सेकंड आमची त्या ठिकाणी केस आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे स्ट्रेन, STRAIN. स्मॉल ई इज इक्वल टू फॉर्म्युला आहे स्ट्रेनचा चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ म्हणजे इलॉंगेशन 1.2 mm, ओरिजिनल लेंथ 500 mm, 500. इन दिस वे आपण कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी तिथं करूयात. हे 1.2 अपॉन त्या ठिकाणी ते म्हणतं 500 इज इक्वल टू हे बनतं तुमचं 2.4 × 10⁻³ स्ट्रेनला कुठलंही युनिट नसतं हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला जायचं आहे पुढच्या टास्ककडं, आपल्या थर्ड टास्कावर. ती आहे ई म्हणजे यंग्स मॉड्युलस. सिग्मा डिवायडेड बाय स्मॉल ई, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. स्ट्रेसची व्हॅल्यू किती बघा 276.21. स्ट्रेनची व्हॅल्यू बघा 2.4 × 10⁻³ ठीक आहे, एकदा टाकून बघूयात आपण हे सगळं किती होतं ते. तर हे 276.21 डिवायडेड बाय 2.4 × 10⁻³ -3. ओके, अँड द फायनल आन्सर इज या ठिकाणी येतं 115.08 × 10⁻³ याचं देखील युनिट असेल न्यूटन पर mm². जे युनिट स्ट्रेसचं असतं तेच युनिट याचं असतं. इन दिस वे आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केला दिलेल्या फोर्स आणि डायमीटरवरनं स्ट्रेस, दिलेल्या चेंज इन लेंथ आणि ओरिजिनल लेंथवरनं स्ट्रेन, आणि आपण कॅल्क्युलेट केलेल्या स्ट्रेस आणि स्ट्रेनवरनं यंग्स मॉड्युलस. ओके.